नाशिक जिल्ह्यातल्या निफाड, येवला, चांदवडसह अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसानं जोरदार हजेरी लावली. पावसामुळे द्राक्ष बागांना फटका बसला. अनेक ठिकाणी जनावरांसाठी लावलेला चारा देखील जमीनदोस्त झाला. अचानक आलेल्या पावसानं सर्वत्र हाहाकार माजल्याचं पाहायला मिळालं. शेतमालाचं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झाले. नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्याला गारपिटीचा तडाखा बसलाय. त्यामुळे द्राक्षाचं नुकसान होण्याची शक्यता आहे. तर रब्बी हंगामातल्या पिकांचं या अवकाळी पावसामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. तासभर चाललेल्या पावसानं शेतामध्ये पाणी साचलं. त्यामुळे सर्वाधिक नुकसान लाखो रुपये खर्चून द्राक्षबाग फुलवलेल्या शेतकऱ्यांना बसणार आहे. नाशिकच्या मनमाड परिसराला गारपिटीचा तडाखा बसलाय. अवकाळी पाऊस गारपिटीनं मनमाडला झोडपून काढलं. या गारपिटीमुळे शेतकऱ्यांनी दुष्काळावर मात करून जगवलेल्या कांदा पिकाचं नुकसान झालं. आंबा, गहू, हरभरा पिकांना फटका बसल्यानं बळीराजा हवालदिल झाले. अहमदनगर जिल्ह्यामध्ये गारपिटीचा तडाखा बसलाय. पारनेर तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये गारपीट झाली. वादळी वाऱ्यासह झालेल्या या गारपिटीमुळे रब्बीच्या पिकाचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. नंदुरबारला अवकाळी पावसानं झोडपलंय. या पावसामुळे कापूस, भात पिकांना फटका बसलाय. तर मिरची पिकाचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खरेदी केलेल्या हजारो क्विंटल मिरचीचं नुकसान होण्याची शक्यता आहे. हवामानामुळे पिकावर सुद्धा आता परिणाम होतो. नंदुरबार जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे एका लग्न समारंभात उपस्थित वऱ्हाड याची तारांबळ झाली. अचानक आलेल्या पावसामुळे जेवणाचं ताट हातात घेऊन वऱ्हाडांची अक्षरशः पळापळ झाली. पावसानंतर लग्न समारंभ पार पडला. धुळे जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. शेतामध्ये ठेवलेला चारा, रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. फळबागा देखील या अवकाळीच्या तडाख्यामध्ये सापडल्यानं शेतकरी हवालदिल झाले. मुरबाडमध्ये अवकाळी पावसानं पुन्हा एकदा हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे भाजीपाला लागवड केलेले शेतकरी, वीटभट्टी मालकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली. नवी मुंबईमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली. पावसाच्या हलक्या सरी बरसल्यानं हवेत गारवा निर्माण झाला. उकाड्यामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. हवामान विभागानं आजही पावसाचा अंदाज वर्तवला. उत्तर पुणे जिल्ह्याच्या शिरूर, आंबेगाव तालुक्यातल्या अनेक गावांना वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं झोडपलं. या अवकाळी पावसाचा रब्बीच्या ज्वारी पिकाला फायदा होणार आहे. आदिवासी भागातील भात उत्पादक शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसणार आहे. पुण्याच्या अंदर मावळमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली. शेतकऱ्यांनी भात कापणी करून ठेवलेल्या भात पिकाचं त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. मावळ कृषी खात्यात त्वरित पंचनामा करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. मुंबईसोबतच रायगडमध्ये देखील अवकाळी पावसानं हजेरी लावली. रायगडच्या अलिबाग, कर्जत, खालापूर, खोपोली, माथेरानमध्ये ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची हजेरी लावली. अवकाळीनं भात पिकांचं नुकसान होण्याची शक्यता. साताऱ्यामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली. शहरातल्या रस्त्यांवर पाणी साचल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली. मुसळधार पावसामुळे शहरातल्या दुकानांमध्ये पाणी शिरलं, नुकसान झालं. पालघर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. आज जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. अवकाळी पावसानं आंबा पिकांना मोठा फटका बसणार आहे. वसई, विरासह पालघर परिसरात अवकाळी पावसानं दमदार हजेरी लावली. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे खरीप पिकाचं नुकसान झालंय. समुद्रकिनारी वाळण्यासाठी टाकलेल्या मासळीवर पावसाचं पाणी पडून नुकसान झालं. शहरी भागासह ग्रामीण भागात पडत असलेल्या पावसानं अनेक भागात वीज खंडित झाली होती. शहरात शहापूर तालुक्यामधल्या अचानक झालेल्या अवकाळी पावसानं डोळखाम भागातल्या रसालपाडा, पाचघर इथल्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं. शेतातून खळ्यामध्ये आणलेले भाताचे भारे भिजले तर पेंढा ओला असल्यानं जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न उभा राहिला. तर सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं कोसळली, घरांचं नुकसान झालं. गंगापूर धरणातून जायकवाडीकडे पाण्याचा विसर्ग झाल्यानं नाशिक शहरात गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. गोदावरी नदीच्या पात्रात पर्यटकांनी पार केलेली वाहनं पाण्यामध्ये बुडाली. पोलिसांकडून खबरदारी घेण्याच्या सूचना. तर दुसरीकडे नाशिक शहरात अवकाळी पावसाची हजेरी लावली.
अकोलेमधल्या निळवंडे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. मराठवाड्याकडे साधारण 5,000 क्युसेक वेगानं हा विसर्ग सुरू आहे. मुळा धरणातून 2,000 क्युसेक वेगानं थोड्याच वेळात पाणी सोडलं जाणार असल्याची माहिती मिळते. अकलूजच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळिंबाला उच्चांकी दर मिळाला. 221 रुपये प्रति किलो असा दर मिळाल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय. डाळिंबाची आवक कमी झाल्यानं दरात वाढ झाली. वातावरण बदलाचा परिणाम तूर पिकावर पाहायला मिळतोय. वाशिम जिल्ह्यातल्या शेतकरी चिंताग्रस्त आहेत. पिकांवर मर रोगाचा प्रादुर्भाव झालाय, त्यामुळे उत्पादनात घट होणार असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. दूध दरवाढीसाठी ठाकरे गट आक्रमक झालाय. सोलापूरच्या बाभुळगावमध्ये ठाकरे गटाच्या युवा सेनेनं आंदोलन केलं. आंदोलकांनी रस्त्यावर दूध ओतत दुग्ध विकास मंत्र्यांचा निषेध केला. दुधाचे दर वाढले नाहीत तर मंत्र्यांना जिल्ह्यामध्ये पाय ठेवू देणार नाही असा इशारा युवा सेनेनं दिला. शासनानं दुधाला भाव द्यावा अशी मागणी करत दूध उत्पादक आक्रमक झाले. नाशिकच्या निफाडमधल्या बाणगंगा नदीमध्ये दूध ओतून शेतकरी आणि दुग्ध व्यावसायिकांनी आंदोलन केलं. मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या टीकेला उत्तर देण्यासाठी ओबीसी नेत्यांनी हिंगोलीमध्ये महामेळावा घेतला. यामध्ये काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार सोडून जवळपास सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावली. या मेळाव्यात सर्व ओबीसी नेत्यांनी जरांगेंवर जोरदार टीका केली. कुणबी नोंदी शोधणारी शिंदे समिती बरखास्त करा अशी आक्रमक भूमिका ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळांनी केली. सापडलेल्या कुणबी नोंदी रद्द करण्याची मागणी भुजबळांनी केली आहे. तर आमच्या नोंदी रद्द केल्या तर तुमचंही आरक्षण रद्द होईल असा इशारा मनोज जरांगेंनी भुजबळांना दिला. छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांनी एकमेकांची अक्कल काठी जाळायला नाही तर जोडायला अक्कल लागते अशा शब्दांमध्ये भुजबळांनी जरांगेंवर हल्ला चढवला. जोडायला अक्कल लागते आधी नाही कळलं असा उलट सवाल जरांगेंनी केला. मराठ्यांनी तुम्हाला जोडलं मोठं केलं मात्र तुम्ही त्यांना तोडलं असा पलटवार जरांगेंनी केला. ओबीसी समाजातील संत आणि राष्ट्रपुरुषांची लायकी नव्हती का छगन भुजबळ यांनी मनोज जरांगेंच्या टीकेला उत्तर दिलंय. संतांपासून ते राष्ट्रपुरुषांपर्यंतचे दाखले देत मनोज जरांगेंवर जोरदार हल्लाबोल केला. आम्ही हुशार असतानाही लायकी नसलेल्या लोकांच्या हाताखाली काम करावं लागते अशी टीका मनोज जरांगेंनी केली होती आणि त्याला भुजबळांनी प्रत्युत्तर दिलं. ओबीसी आंदोलनावरून प्रकाश आंबेडकरांनी छगन भुजबळांना थेट इशाराच दिलाय. माझ्या नादी लागू नका. इतिहास काढला तर मंडल आयोगाच्या वेळी तुम्ही कुठे होतात ते बाहेर येईल असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. भुजबळांनी मात्र आपण त्यांच्या विरोधात कधी बोललो नाही, उलट अडचणीच्या वेळी आम्हाला मदत करा असं आवाहन आंबेडकरांना केलं. ओबीसी मेळाव्यानिमित्तानं हिंगोलीमध्ये आलेल्या भुजबळांनी कळमनुरीमध्ये राजीव सातव यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं. त्यानंतर सातव यांच्या कुटुंबियांचे छगन भुजबळांनी भेटले. यवतमाळमध्ये ओबीसी आरक्षण परिषदेच्या वतीनं ओबीसी महामोर्चा काढण्यात आला. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर ओबीसी बांधव या मोर्चात मोठ्या संख्येनं सहभागी झाले. जातनिहाय जनगणना, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह अशा अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या. मराठ्यांचं ओबीसीकरण होत नाही तोपर्यंत बिहारप्रमाणे कायदा करून मराठ्यांना आरक्षण देणं हे अशक्य असल्याचं वक्तव्य ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी केलं. मात्र ओबीसींचे सब कॅटेगरायझेशन करून मराठ्यांना आरक्षण देता येईल असंही राठोड म्हणाले. पुणे सासवड रस्त्यावर कात्रजवळ धनगर समाजाच्या आंदोलकांनी रास्ता रोको केला. धनगर समाज युवक संघटनेनं मंतरवाडी फाट्याजवळ मेंढे आणि जनावरं रस्त्यावर सोडली. त्यानंतर टायर जाळून रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. धनगर संघटना गेल्या काही वर्षांपासून एसटी आरक्षणात समावेश करण्याची मागणी करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी नवी मुंबईत भर पावसात भाषण केलं. निसर्गाची साथ असो वा नसो परिस्थितीशी संघर्ष करायला हवा असं आवाहन पवारांनी केलं. नेरूळमध्ये आयोजित महिला बचत गट मेळाव्यात ते बोलत होते. उपस्थित महिलांनी पुढच्या डोक्यावर घेऊन पवारांचं भाषण आहे. या ठिकाणी उभे केले. महायुतीत लोकसभेच्या जागा वाटपाच्या कोणत्या फॉर्म्युला ठरलेला नाहीये. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. मात्र जिंकलेल्या जागा ज्याच्या त्याच्याकडे ठेवून जागा वाटपाचं बेसिक सूत्राबाबत चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. जिंकलेल्या जागांबाबत अदलाबदल केली जाऊ शकते असं फडणवीस यांनी नमूद केलं. ज्यावेळेस आपण बोलणी करतो अमृता फडणवीस यांच्या दिविज फाउंडेशनच्या वतीनं मुंबईमध्ये ग्लोबल पीस ऑनर कार्यक्रमाचं आयोजित करण्यात आलं होतं आणि गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, श्री रविशंकर उपस्थित होते आणि भर पावसात हा कार्यक्रम पार पडला.
उद्योगमंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू किरण सामंत यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिलेत. पर्याय नसल्यास मी लोकसभेची निवडणूक लढवेन अशी प्रतिक्रिया किरण सामंत यांनी व्यक्त केली. सामंत यांच्या उपस्थितीमध्ये ठाकरे गटातल्या काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला, त्यावेळी ते बोलत होते. एकीकडे नितेश राणे यांनी शरद पवार आणि राजेश टोपेंवर निशाणा साधलेला असताना आता ऋषिकेश बेदरेचा नितेश राणेंसोबतचा एक फोटो व्हायरल झालाय आणि या फोटोनं नितेश राणेंची कोंडी झाली, कारण बेदरेचा पवार आणि टोपेंसोबतच्या फोटोवरून नितेश राणेंनी टीका केली होती. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांना अब्रू नुकसानीची नोटीस बजावली. त्यांनी ₹1 अब्रू नुकसानीची नोटीस बजावली. गिरीश महाजन यांनी खडसेंच्या आजारपणाबाबत शंका उपस्थित केली होती, त्यामुळे आपण त्यांना अब्रू नुकसानीची नोटीस बजावत असल्याचं खडसेंनी म्हटलं. मंत्री दीपक केसरकर यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. दीपक केसरकर यांनी आंबेडकरांच्या दादर इथल्या राजगृह या निवासस्थानी जाऊन चर्चा केली. भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आलं. घाटकोपरमध्ये शरद पवार गटानं रुपाली चाकणकरांविरोधात आंदोलन केलं. रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळेंवर केलेल्या टीकेमुळे शरद पवार गटाच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्या. यावेळी रुपाली चाकणकर यांचा फोटो जाळून जोडे मारून आंदोलन केलं. पनवेलमध्ये इंडियन ऑइल कंपनी विरोधात धुतुम ग्रामस्थांचे 7 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. उरणमधल्या IOTL कंपनीमध्ये स्थानिकांना डावलून परप्रांतीयांची भरती केल्यानं ग्रामस्थ आक्रमक झालेत. अन्नाविना 4 उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे, त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. अहमदनगरच्या आर्म कोर्ट सेंटर इथं माजी सैनिक, वीरपत्नी आणि वीरमाता यांच्यासाठी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. या मेळाव्याच्या माध्यमातून माजी सैनिकांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेण्यात आला. या मेळाव्याला 2000 माजी सैनिक, वीरपत्नी आणि वीरमाता सहभागी झाले. वाढवण या प्रस्तावित बंदराच्या उभारणीला वेग आलाय. JNPTकडून सध्या जिल्ह्यात ठिकठिकाणी बॅनरबाजी केली जाते. याच बॅनरबाजी विरोधात पालघरमधल्या स्थानिक भूमिपुत्रांनी आज डहाणू रेल्वे स्थानक आणि डहाणू बस आगाराबाहेर घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. सांगलीमधून मुंबईकडे ग्रीन कॉरिडॉरनं एक जिवंत हृदय पाठवण्यात आलं. पोलिसांच्या विशेष सुरक्षित अँब्युलन्समधून हृदय आणि फुफ्फुसं कोल्हापूर विमानतळावर अवघ्या 38 मिनिटांमध्ये पोहोचवण्यात आली आणि तिथून विशेष विमानानं हे अवयव प्रत्यारोपणासाठी मुंबईतल्या एका गरजू रुग्णासाठी उपलब्ध करून देण्यात आले. पुणे सातारा महामार्गाच्या खेड शिवापूर इथे एका हॉटेल उद्घाटनासाठी चक्क सेवा रस्ताच बंद केल्याचा प्रकार घडला. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह वाहन चालकांनाही मनस्ताप सहन करावा लागला. पोलिसांनी मात्र केवळ बघ्याची भूमिका घेतल्यानं संताप व्यक्त होतो. पिंपरी चिंचवडच्या मोशीमध्ये गाय बैलांच्या प्रदर्शनात एका बैलावर 11 लाख रुपयांची बोली लागली आहे. चित्रा कोसर रंगामुळे या बैलाला मोठी मागणी असल्याचं बोललं जातं. धुळे जिल्ह्यामध्ये मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये मासेमारी करणाऱ्यांवर आता उपासमारीची वेळ येणार आहे. जलसाठा वेगानं कमी होत असल्यामुळे मच्छीमारीचा व्यवसाय हा संकटात येणार आहे. यावर्षी जिल्हा समाधानकारक पाऊस पडलेला आणि त्यामुळे दुष्काळाच्या उपाययोजनांमध्ये मासेमारी करणाऱ्यांना शासनानं मदत करावी अशी मागणी. साताऱ्यामधल्या पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वेळेगावच्या हद्दीत CNG गॅस लीक झाल्याची घटना घडली. प्रसंगावधान राखत स्थानिकांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूची वाहतूक तात्काळ बंद केली. दरम्यान अर्ध्या तासांनी सिलेंडरमधल्या CNG गॅस संपल्यानंतर महामार्गाची वाहतूक पुन्हा सुरू झाली. मात्र या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. खेळताना फुगा श्वासानं निलक्कीमध्ये अडकल्यानं 3 वर्षाच्या चिमुकल्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. वाडा तालुक्यातल्या भगतपाडा इथं हर्ष बुधर या 3 वर्षीय चिमुकला मित्राचा खेळत असताना घटना घडली. वेळेत त्याला रुग्णालयात न पोहोचता आल्यानं उपचारांअभावी त्याचा मृत्यू झाला. मध्य प्रदेश राज्यातून चणा डाळ घेऊन धुळ्याकडे येणाऱ्या भरधाव ट्रक थेट तापी नदीमध्ये कोसळला. मुंबई आग्रा महामार्गावर सावळदेजवळ ही घटना घडली. हा ट्रक नेमका कुठल्या कारणामुळे तापी नदीत जाऊन पडला याचा तपास सुरू आहे आणि ट्रक चालकाचाही शोध घेतला जातो. पुणे इंदूर महामार्गावर मालेगावच्या चोंडी घाटात भीषण अपघात झाला. भरधाव वेगात येणाऱ्या कंटेनर कारवर कळंडून झालेल्या भीषण अपघातात कार चालक जागीच ठार झाला. 4 जण जखमी झालेत. अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. सह्याद्रीची उंची म्हणजे